पावसाळ्यापूर्वी अमरावती पालिका क्षेत्रातील संपूर्ण नाले साफ व्हावेत अशा सूचना असताना अमरावती शहरामध्ये आतापर्यंत केवळ 60% नाल्यांची जेसीबी आणि पोकलेनद्वारे साफसफाई करण्यात आली। शहरामध्ये नालेसफाईचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे असा दावा पालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे यांनी केलाय। मात्र नाल्यातील गाळ काढून चक्क नाल्याच्या काठावरच टाकला जातोय, त्यामुळे हा गाळ पुन्हा एकदा पावसानं नाल्यामध्ये जाऊन तीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे। अमरावती शहरातील फ्रेझरपुरा भागातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहुयात। पावसाळ्यापूर्वी अमरावती शहरातील संपूर्ण नाले साफसफाई करू आणि आतापर्यंत 50% अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नाले साफसफाई झाल्याचा दावा जो आहे महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी केला होता। मी सध्या अमरावती शहरातील फ्रेझरपुरा येथील महेंद्र विद्यालय या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण या नाल्याचे ठिकाणचे आपण दृश्य बघूया। या ठिकाणी नाल्यांची स्वच्छता करण्यात आली, मात्र जर पाहिलं तर या बाजूला जो आपल्याला जो गाळ दिसतोय याच नाल्याच्या काठावर या ठिकाणी टाकलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा हाच गाळ जो आहे पुन्हा एकदा नाल्यामध्ये पडण्याची शक्यता आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण जो नाला आहे या ठिकाणी काही अर्धवट या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली। या ठिकाणी आपल्याला जेसीबी सुद्धा या दृश्यांच्या माध्यमातून दिसते, मात्र जर पाहिलं तर तो संपूर्ण जो गाळ आहे नाल्याच्या म्हणजे मधोमध काढून या ठिकाणी काठावरच या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मोठा जर पाऊस जर आला तर पुन्हा हाच जो गाळ आहे पुन्हा एकदा नाल्यामध्ये जाऊन नाला चोकअप होण्याची आणि पुन्हा एकदा नाल्यामध्ये जायची थेच परिस्थिती होण्याची जी शक्यता या ठिकाणी आहे। नाले साफसफाईवर जो आहे लाखो रुपयांचा खर्च या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी केला जातो, मात्र जर पाहिलं तर प्रत्यक्षात नाल्याची साफसफाई जर पाहिलं तर मात्र थातूर नाल्याची साफसफाई केल्याचा जो आरोप आहे स्थानिक नागरिकांनी केलेला आहे। महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी संपूर्ण नाल्याचा जो काढलेला गाळ आहे संपूर्ण नाल्याच्या काठावरच न ठेवता संपूर्ण जो गाळ आहे शहराबाहेर फेकण्याची मागणी आहे नागरिकांनी केलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।